परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एसटी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नाती जन्माची माती कोकणची नाती जन्माची. सविता काय आहे? किती वेळापासून फोन कानाला लावून ठेवलाय, हॅलो हॅलो करतोय, बोलतच नाहीस. स्वतः फोन लावते आणि बोलतही नाही. कळलं नाही मला फोन लागला ते. काय चुकून फोन लागला ते कळलं नाही ना तुला? हो, तुझ्याशी थोडंसं बोलावंसं वाटलं म्हणून. काय बोलायचं तुला? किती दिवस फसवणार आहे सगळ्यांना? आणि एक दिवस स्वतःलाच फसवणार नाहीस कशावरून? मी स्वतःला कशी फसवेन ना? मग या सगळ्याची खंत का नाही वाटत आहे तुला? परिणामांची भीती नाही वाटत? अगं आतापर्यंत सगळं नीताला कळलंय, उद्या सगळ्या गावाला कळलं तर काय होईल? हे शिवशंकरा, हे भोलेनाथा, हे बघ तुझी भक्त चांगुना तुझ्या सेवेसाठी आली. तिची भक्ती तू मान्य कर आणि तिच्यावर प्रसन्न हो. वा वा वा. माझ्या परीने मी तुझ्या सेवेसाठी अहोरात्र खपलेली आहे. तन मन धनाने मी तुझी सेवा केली आहे. हे शंभू नारायण, ही चांगुना जरी एका राजाची राणी जरी असली तरी तुझ्यासाठी एक दासीच आहे, तुझ्या चरणाची दासी. अरे ही चांगुनाच काय, या समस्त विश्वात कोणी राजा रंकराव जरी झाला, कोणीही कितीही महान जरी झाला तरी तो तुझ्या पुढे खुजाच आहे आणि मला हे सर्व परीने ज्ञात आहे. आणि म्हणूनच मी राजभोग सोडून बर का शंभू नारायण, मी तुझ्या पायी तुझ्या चरण कमलाशी आली आहे. आता तू मला काहीही म्हण, भक्तीन म्हण, भावीन म्हण, दासी म्हण किंवा साध्वी म्हण, मला तुझ्या चरणाशी जागा हवी आहे आणि तुझ्या अखंड भक्तीचा मार्ग माझ्यासाठी सदैव खुला आहे. वा. हे केलं या बाळा, ये असा जवळ ये आणि तू पण शिवभक्तीत लीन हो. तुझ्या आयशिक सारखीच तू पण शिवभक्ती कर. आणि तुझ्या औषधीच्या नावात कोंबा मार. हा, तुझ्या अंगातली हड अजून उतरली नाही तुझ्या अंगातली हडळ. हा, काय सांगले होते मी सकाळी तुका? ह्यो नाच सोड सांगले होते ना, कळलं नाही तुका? याय मारू नको ना, लागतंय की. अरे मग इलच कशा खायचं? मी तुका सकाळी काय सांगलंय सकाळी? ह्यो नाच सोड सांगले होते ना. मग अगं पण मी कुठं गेलंय? हो, पैसे किती येईल? मारताय त्याला, तो काय पाप करतोय का?
नानानू तुम्ही गप राहा. तुम्ही फूस नको लावा माझ्या पोरात. अरे मी त्याच्या डोक्यातून या खूळ खाडूचा बघतोय आणि तुम्ही ते एका नादात लावून सगळे मजा बघतास. हा माका माहिती आहे तुमका ना माझ्या पोराची प्रगती बघवत नाही, पण मी सांगतोय तुमका जा होया ना तर होप देऊचंय नाही मी. तुमचं काय होया त्याच्या बापाशी सारखा याने पण तोंडात रंग लावून गावभर फिरायचा आयुष्यभर काय होप देऊचंय मी. नाऱ्या तू मुंबईत जातलस आणि नोकरी करतलस आणि ह्याच्यात काही एक बदल होचो नाही, कळला? चल घरात, चल घरात. तू पुढे जा, मी येते. तू येऊच नाही. चल 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 घरात, चल चल येतेस की नाही? अगं जीव जाईल त्याचा. नानू, मला वाटतं यंदाच्या सीझनचं काय खरं नाही. या नाऱ्याने जर अशीच कच खाल्ली ना तर यंदाचा संपूर्ण सीझन सुक्षुकाटच जायचा. खरंय. अरे पण त्याच्याशिवाय मानवली दुसरा कोण स्त्री पार्ट करणार आहे? ही सगळी पोरं काही कामाची नाहीत. अरे त्याच्या अंगात सुधाकर भक्ताचा स्त्री पार्टीचा जो गुण आहे म्हणून तो मानवलीत दिसतोय तरी. हा सुद्धा गेला मानवलीतून तर काय होणार आहे आपलं या उत्सवाचं? कोण करणार आहे दशावतार? सांग ना, काय कोणाची हिंमत स्त्री पार्ट करायची? कोण राहणार एवढं? प्रिय रखमा, आज सकाळीच मानवली गावात पोहोचलो. काळजी नसावी. ही गाव आहेत ना लईच वेगळी आहेत बघा. आपल्या गावापेक्षा खूपच वेगळी आहे. या गावात आल्या आल्याच मला शाळेत शिकवलेली कविता आठवली. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. खरंच रखमाबाई, तुम्ही पण इकडे यायला हवं. हो, हिरव्या गालीच्या सारखी हिरवळ पसरली इथं. आताच एवढं सुंदर दिसतंय तर पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल. अगदी तुमच्यासारखं. लाजताय ना तुम्ही? दिसतंय आमसनी पण. आता तुम्ही म्हणाल की हे फोनवर बोलून झालंय तरी पत्र कशा पाहिजे? तर सांगू का रखमा, आपण फोनवर किती बोललो तरी पत्र लिहिण्यात जो गोडवा आहे ना तो नाही मिळायचा. म्हणून मी इकडनं रोज तुम्हासनी पत्र लिहायचं ठरवलंय. तुम्ही हे पत्र जरा मोठ्यानंच वाचा. तुमच्या पोटात आमचा जो वंश वाढतोय ना त्यासनी पण कळल की त्यांचा बा किती आठवण काढत असतो त्यांची. रखमा, आपल्या बाळाला म्हणावं, जरी शरीरानं लांब असलो ना तरी बी मनानं तिथंच आहे मी. रोज दिवस मोजतोय आणि तुमची वाट बघतोय की कधी तुम्ही जन्म घेताय आणि आम्ही तुम्हासनी पाहतोय. कधी तुम्हासनी अलगद उचलून घेतोय, तुमचे मुख घेतोय. या सगळ्याची वाट बघतोय म्हणाव तुमचा बा. तुमच्या येण्याची चाहूल लागली की हाय तसा धावत येणार आहे म्हणाव तुमचा बा. हो,
तुम्हासनी तळ हाताच्या पोडावर जपणार आहे तुमचा बा. हा, थोडासा पैशानी गरीब आहे म्हणा, पण तुम्हासनी खुश ठेवण्यासाठी जीवाचं रान करील म्हणाव तुमचा बा. रखमा, ते आपण गाण्यात ऐकलंय नव्हतं तसंच आहे बघा. कोकणची माणसं साधी भोळी. साधी भोळी राहिली नाही बरं का आता कोकणची माणसं. समधी एकापेक्षा एक आहेत. माझी जी परीक्षा घेतली इथल्या लोकांनी, या लोकांकडे बघून एक जाणवतं बघा. बाहेरून फणसासारखी असली तरी काळजात मात्र त्यांच्या शाळी भरलेली आहेतच. रखमाबाई, आमच्यावर रागावू नका. आता आमची ड्युटी सरकार जिथं लावल तिथं पळावं लागतंय की हो. आमची काळजी बी करू नका. आमचा संसार आम्ही इथं छान लावलाय. आमच्या बाळाची काळजी घ्या आणि आमच्या राणीची, म्हणजे तुमची स्वतःची. बाकी परत फोन सुद्धा करीन आणि पत्र बी लिहीन. जमलं तर तुम्ही बी लिहा एखादं पत्र. तेवढीच आम्हाला सोबत. काळजी घ्यावी. तुमचा प्रिय विजय पवार. हजार वेळा सांगले तुका दशावतार खेळून जायचं नाही म्हणजे नाही. कधी खाली तरी तुका हा तुझ्या हौस मेल्यावर. हे आहे, काय पण बोलू नको. एक तर सगळ्या गाववाल्यांपुढे तू माझा अपमान केला. एवढ्या मोठ्या मुलाला मारायला तुला काहीच वाटलं नाही. मोठं झालंच कळतं ना तुका. मग मोठ्या माणसासारखं वागतलंस कधी. अगं दशावतार काय आता छोट्या पोरांचा खेळ राहिला नाही. मोठे बापेच रंगवतात दशावतार. हे बघ, ज्यांका रंगवचा असत ना त्यांका रंगव देत. माका त्यांची काय पडलेली नाही. माका फक्त माझ्या पोरग्याची पडलेली असा. तू तिकडे जायचं नाही म्हणजे नाही, कळला. अगं पण मला आवडतं ना. हे बघ, आता तुझं लगीन ठरलेला असा ही थेरा गपचूप बंद कर. मुंबईत जा, नोकरी कर. अरे कसली रे दळभद्री आवड तुझी. हा, तुझ्या बापाशी नव तास केल्यात. आयुष्यभर या दशावतारापायी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केल्यानं त्यांना काय मिळालं नाही ते का. दिवसा लोकांची हमाली करायची आणि रात्री तोंडा रंगवून दशावतार खेळायचे. तास केल्यान तू नको करूस ना. आई उगाच तू बाबाला नावं ठेवू नको. हा, अख्ख्या पंचक्रोशीत त्यांच्यासारखा थ्री पार्टी करणारा कलाकार नाही आहे. आणि मला पण त्यांचं नाव मोठं करायचंय. लोकांना पण तेच वाटतं. लोक 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 लोकांनी कधी पैशाचं डबोला आणून दिल्या नाही तुझ्या बापाशी. घरात कधी पैसे इलो नाही. आणि आता तू पण तास करतस. तू पण त्यांच्याच लाईनीवर जातस. अगं लाईनीवर म्हणजे मी तू कोणाची हमाली करणार नाहीये. चांगला शिकलोय मी. तालुक्याला जाऊन नोकरी करेन. आणि आता कोकणात चांगले प्रकल्प येतात, तिथं मला काम मिळेल. रवा वाट बघत रवा. कोकणात प्रकल्प येतले आणि तुमका कामा मिळतली. वाट बघत बसा. अगं तोवर करतोय की मी शेतीची काम. नाही म्हणजे नाही. तुझ्या भाऊजीनी मुंबईत नोकरी आणल्याने तुझ्यासाठी. गपचूप मुंबईत जा आणि नोकरी कर. हे बघ, तुझे भाऊजी सांगत होते काय असो चानस प्रत्येकात गावत नाही. तू का गावलं तर गपचूप मुंबईत जा आणि नोकरी कर. तू आता माझं ऐकलं नाहीस ना तर बघ. ठीक आहे, जातोय मी मुंबईला. पण एवढा सीझन तर संपू दे. आत्ताच चालू झाला. सीझन संपू दे. अरे सीझन संपल्यावर मुंबईत जाऊन कोणाच्या नावात बोंब मारतलस तू. आवशीच्या का बापाशीच्या. तुझं बापूच बसलो नोकरी घेऊन थय. नारायणा, तर यो चानस तुझं गेलो ना तर बघ त्यांका दशावताराच्या कुळानच जाळल्या. पण मी जाऊ देऊचय नाही, कळला. माती कोकणची नाती जन्मा
केव्हा कसल्या विचित्र परिस्थितीमध्ये अडकली रे मी. एवढं छान कोंडस बाळ माझ्या कुशीत येऊन झोपलंय. त्याला मनापासून छातीशी नाही लावू शकत मी. सतत एक अपराधीपणाची भावना मनात येते. सारखं वाटतंय की मी पाप केलंय, पाप करतीये. आता या पापापासून मी पळूही नाही शकत. कारण आता माझं हेच पाप माझ्या सासूबाईंनी जीवाशी कवटाळलं. त्यांच्या सगळ्याचा आधार झालाय हे बाळ. कसं सांगू जगाला की हे माझं बाळ नाहीये. देवा काय करायला भाग पाडलंस रे. हा तिळा कसं सोडू माझं मलाच कळत नाहीये. सुरेश आल्यावर त्यांना काय सांगू, कसं समजवू त्यांना हे सगळं. तेव्हा तूच वाचव रे. सासूबाई आणि सुरेश समोर आले तर काय होईल. त्याचा दिवस माझ्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे ना तेच कळत नाहीये मला. आता बाळाला एक छान गोष्ट सांगणार आहे बरं का. एखादा राजा, एखादी राणी, त्यांना झाला एक छानसा गोंडस राजकुमार. अगदी तुझ्यासारखा बरं का, लाघवी. सगळ्यांचं त्याच्यावर खूप प्रेम. राजाची आई होती ना, म्हणजे राजकुमाराची आई, तिचं तर त्याच्यावर खूप जीव होता, अगदी खूप. राजा शिकारीला गेला असताना अचानक एका राक्षसानं राजवाड्यावर हल्ला केला. राणी होती तिथे, पण ती घाबरली. ती काय करणार ना. हळूहळू राजकुमाराच्या जवळ जायला लागला बरं का. आणि काय झालं माहितीये, जसा राक्षस राजकुमाराच्या अगदी जवळ जाऊन पोचला, आजी एकदम त्याच्या समोर उभी राहिली. म्हणाली, राक्षसा, माझ्या नातवाला काही करू नकोस, तू मला खा, कारण मी माझ्या नातवाशिवाय जगू नाही शकणार. आई, तुम्ही सावंतवाडीला जाणार होतात ना. हे बघ, तिचं तोंड बघण्यापेक्षा मी माझ्या बाळाबरोबर खेळ. चल, आज जाऊन सांगते तिला गोष्ट. मग पुढे काय असं करताय आई. सुरेश कधी इथे येईल आणि तुमच्या या आनंदाला सुरुंग लागेल. सविता, सविता, मी तुला सांगितलं होतं ना तुझ्यासाठी सरप्राईज आणणार म्हणून. हे बघ, हे घे सरप्राईज. अगं घे. आई कुठे आहे? सुरेश या ना, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. थांब ग, आधी आईच्या शिवाय तर गाऊ दे. सुरेश, आई. आत्ता येतोयस मेल्या? एवढ्या दिवसांनी आठवण झाली आयुष्याची आणि घराची. होतास कुठे इतके दिवस? कुठे होतो काय, काम करत होतो आई. मेली ती मुंबई. अरे काम महत्वाचं की पोटचं पोर? पोर? पोटचं पोर म्हणजे काय म्हणायचंय तुला? माती कोकणची नाती जन्माची. अरे काम महत्वाचं की पोटचं पोर? पोर? पोटचं पोर म्हणजे काय म्हणायचंय तुला? सुरेश
तुम्ही जर येता का मला जरा बोलायचं तुमच्याशी. अरे थांब ग जरा. आई काय म्हणायचं तुला? कोणतं मूल? कोणाचं मूल? अरे असे कसले प्रश्न विचारतोस? तुझं मूल. काय? कविता. आईला विसरलास तर विसरला, स्वतःच्या मुलालाही विसरतोस. का आई काय बोलतेस तू? हे आमचं मूल नाही. अरे सुरेश, असं कसं बोलू शकतोस तू? तुझ्या जिभेला काही हाड? हे तुझं मूल नाही म्हणतोयस तू? अरे असं कसं बोलवतं तुला? एवढा कसला माज आलाय? मुंबईचा की पैशाचा? असं कसं बोलवतो तुझ्यानी? हे तुम्ही जरा शांत व्हा ना. त्रास करून घेऊ नका तुम्ही. तू आता गप्प बसून बाई, मला बोलू दे. खूप ऐकून घेतलंय असं. किती सहन करतेस तू? पुरुषांची जातच मेली बेईमान. 9 महिने तुझा वंश पोटात वाढवला की नाही? किती यातना सहन केल्या याची कल्पना आहे का तुला? एका वाक्यात तोडून टाकतोस माझं मूल नाही म्हणून. आई काय चाललंय सगळं? मला एवढंही कळत नाही. कविता, हा सगळं काय प्रकार आहे? आई का चिडतीये इथे? एवढे दिवस या घरात नक्की काय चाललं होतं ते कळेल का मला? कोणाचं मूल आहे? आणि आई हे आपलं मूल आहे असं का म्हणतीये? कविता, तू कशाला ऐकून घेतेस त्याचं? भलता सलत्या गोष्टी ऐकूच नकोस तू. आणि घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या नातवाची आजी तुझ्या पाठीशी आहे. खरं सांग, खरं सांग, हा तुला धमकावतोय का? हा सांग मला तू. या दळभद्राला पहिल्यापासूनच मूल नको होतं. हा धमकवतोय का तुला? मला सांग, मी सरळ करते ह्याला. आई ऐका ना, तुम्ही शांत व्हा ना. आपण प्लीज शांतपणे बोलूया ना. कविता, हे काय चालू आहे सगळं? आईचा असा का समज झाला? तू काही खोटं बोललीस का आईशी? हे बघ, खरं सांग, मी उगाच काही मान्य करणार नाही हं? आणि कोणाच्या मुलाला स्वतःचं नाव देणार नाही. सुरेश, कविता, तू आता गप्पा बसू नकोस. तू बोल, तू बोल. एकदा हा खोटा बोलतोय म्हणून बघून घेते याला बरोबर. कविता बोल. कविता, तू खरं काय ते सांग पण. अगं बोल कविता, आता गप्प राहू नकोस. कविता बोल, खरं काय ते? सविता, आता कविता बोल. खरं बोल, घाबरू नकोस. बोल सविता. कविता बोल, खरं काय ते बोल. कविता बोल. नाही आहे मूल माझं. वा वा वा, ग्रामसेवक, तुम्ही चित्र तर एकदम फर्मास काढल्या. म्हणजे तुम्हाला चित्रात जे काही सांगायचं आहे ते आमच्या गावातल्या सगळ्यांना पटायला पाहिजे ना. म्हणजे आमच्या गावातली पुरुष स्त्री सगळेजण हागणदारीसाठी जंगलात जातात. मग काय छतावर जायचं का डोंगरात? हा